हा व्हिडिओ स्वामी भक्तांना शेअर करा, कारण श्री स्वामी समर्थांचे दर्शन करण्यासाठी अक्कलकोटमध्ये आल्यानंतर प्रत्येकाकडून या गोष्टी अनुभवायच्या राहून जातात. अक्कलकोटमध्ये पोहोचल्यावर पहिलं दर्शन घ्यायचं खंडेरायाचं. याच ठिकाणी अक्कलकोटमध्ये स्वामी महाराज पहिल्यांदा आले होते. येथे त्यांच्या चरण पादुका आहेत. काहीच अंतरावर स्वामींचे शिष्य चोळाप्पा यांचा मठ आहे. येथील दर्शन झाल्यावर आपण गुरु मंदिर म्हणजेच बाळप्पा मठात जातो. या मंदिरात जागोजागी स्वामींचे पावले उमटलेले आहेत. यानंतर आपण पोहोचतो मुख्य मंदिरात. शक्य झाल्यास पहाटे स्वामींच्या आरतीला हजर राहा, कारण पहाटच्या आरतीचा अनुभव चैतन्यदायी असतो. मंदिरात वटवृक्षाचं दर्शन घेऊन इच्छापूर्ती धागा बांधायचा आणि भक्तिभावाने स्वामींच्या दर्शनाला जायचं. स्वामींचे आशीर्वाद घेऊन प्रसाद घेण्यासाठी अन्नछत्रात जायचं. महाप्रसादाचा लाभ घेतल्यावर शक्य झाल्यास सेवा द्यायची. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत स्वामी नेहमीच अडचणीत आपल्या सोबत असतात. तुम्हाला याचा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. आणि अजून एक गोष्ट,